नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली अर्जुनला म्हणते, जे काही असेल ते प्लीज मला सांगा, माझ्यापासून लपू नका. अर्जुन म्हणतो, नाही काही नाहीये, एवढंच की सोनल त्यांना सापडली आणि सुखरूप आहे. तर आता सायलीच्या लक्षात येतं की अर्जुन आपल्यापासून काहीतरी लपवत आहे आणि म्हणूनच सायली अर्जुनला शपथ घालते आणि म्हणू लागते, तुम्हाला आपल्या बाळाची शपथ आहे, त्यामुळे तुम्हाला सत्य सांगावंच लागेल. आता मात्र अर्जुनचा नाईलाज होतो, त्याच्या समोर दुसरा कुठलाच पर्याय नसतो आणि म्हणूनच अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, मला सांगताना खूप वाईट वाटते, परंतु सोनल पोलिसांना ज्या ठिकाणी सापडली तिथे सोनलवर अत्याचार झाले होते. आता हे ऐकून सायलीला धक्काच बसतो, सायलीला त्रास होऊ लागतो. सायली म्हणते, काय, हे कसं शक्य आहे? पण आपण तर सगळ्याच कागदपत्रांची शहानिशा करून सोनलला त्यांच्यासोबत पाठवलं होतं ना, मग एवढं मोठं पाप आपल्या हातून कसं काय घडू शकतं? अर्जुन म्हणतो, सायली तू रिलॅक्स हो, तू शांत हो प्लीज, स्वतःला आणि बाळाला त्रास करून घेऊ नकोस. हे खूप मोठं रकेट आहे आणि या रकेटमध्ये कोण कोण आहे हे सगळंच काही आपल्याला शोधायचं आहे आणि ते सगळं मी शोधून काढेन, तुला निर्दोष सोडवेन. सायली म्हणते, हो, पण शेवटी आपल्या सोनलवर अत्याचार तर झालेच ना, आपण तर सोनलच भलं करायला निघालो होतो आणि हे सगळं काही घडलं. अर्जुन म्हणतो, तेच तर, परंतु एवढंच नाहीये, यापेक्षा सुद्धा आहे. तर सायली विचारते, अजून काय? तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, सोनलचे काका म्हणून जी व्यक्ती आली होती ती व्यक्ती मुळात सोनलसी काका नव्हतेच, त्यांनी हे सगळं काही कोणाच्या तरी सांगण्यावरून केलं आणि आता सुद्धा त्यांनी या सगळ्या रकेटचा सूत्रधार, हे सगळं काही कोणी घडवून आणलंय म्हणून जे नाव दिलं ते तुझं आहे. आता मात्र सायलीला अजून एक धक्का बसतो, खर सायलीने हे काही केलेलंच नसतं, परंतु या सगळ्यात सायलीचंच नाव पुढे आलेलं असतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सचिन आलेला असतो. सचिन येताच घरातील प्रत्येकाला धक्का बसतो. तर आता अस्मिता सचिनला विचारते, तू आणि इथे? आता अस्मिता सचिनला विचारते, तू इथे का आलायस? तर त्यावेळी अश्विन रागानेच तिथे येतो आणि म्हणू लागतो, मला तर तू कशासाठी इथे आलायस हे सुद्धा विचारायचं नाहीये, त्यामुळे आत्ताच्या आता इथून निघून जायचं. तर सचिन म्हणतो, अरे अरे, तुमच्या घरात जाव्याचं असं स्वागत करतायत का? तर त्यावेळी प्रतापराव सचिनला म्हणतात, सचिन, तुझा आणि अस्मिताचा डिवोर्स झालाय, ही गोष्ट तू विसरलायस का? तर सचिन म्हणतो, बाबा, अगोदर कागदपत्राच्या सगळ्या गोष्टी आहेत, हो, परंतु शेवटी सासरची माणसं दुःखात असतील आणि त्यांना कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर त्यांचं सांत्वन करण्यासाठी जाव्यालाच तर यावं लागतं. सुभेदारांच्या घरातील सुनेवर, आदर्श सुनेवर एवढ्या घाणेरडे आरोप झाले आहेत, एवढ्या घाणेरड्या आरोपाखाली तिला अटक झाली आहे, मग तुमचं सांत्वन करायला मी यायला नको का? तर यावेळी कल्पनाताई सचिनला म्हणतात, आम्हाला तुझ्या सांत्वनाची, तुझ्या आदराची काही गरज नाही, त्यामुळे आत्ताच्या आत्ता तू निघून जा. तर सचिन म्हणतो, सासूबाई, तुम्ही माझ्यावर का चिडताय? अहो, मी काही लहान मुलांची तस्करी केली नाहीये आणि माझ्याच आश्रमातील मुलांवर मी ही वेळ आणलीच नाहीये, त्यांच्यावर अत्याचार केले नाहीयेत आणि मी काही गरीब भोळा चेहरा करून त्याच्या मागे कोणती काम सुद्धा केलेली नाहीयेत, असं म्हणत सचिन मुद्दाम होऊन टोमणे मारत असतो. आता अस्मिता सचिन वर चिडते आणि म्हणू लागते, तू आम्हाला हेच ऐकून दाखवायला आलायस ना? अरे, तू आमचं दुःख कमी नाही तर वाढवण्यासाठी आलायस हो ना? आता मात्र सचिन हसू लागतो. तर सचिन अस्मिताला म्हणतो, अस्मी, अगं, तू मला किती छान इंट आउट ओळखतेस. बरं, मी करतो कबूल की हो, तुम्हा सगळ्यांना झालेला त्रास आणि तुम्हा सगळ्यांना दुःखात पाहून मला मात्र खूप आनंद होतोय. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते, माझे आणि सुरेशचे खोटो, मी तर त्या सुरेशला कधी पाहिलंही नाहीये, मी तर त्याला आश्रमात पहिल्यांदा बघितलं, मग हे कसं शक्य आहे? हे सगळं काही कोणी केलेय? तर अर्जुन म्हणतो, यात बरीच माणसं इन्व्हॉल्व आहेत आणि हे ज्यांनी कोणी घडवून आणलंय त्यांना मी सोडणार नाही.
हे एकट्या कोणाचं काम नाहीये, हे खूप मोठं रकेट आहे आणि या सगळ्याचा शोध मी घेणारच आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही मी करणार असं का म्हणताय, मी सुद्धा आहे ना तुमच्यासोबत, आणि पोलिसांची साथ मिळेलच ना. पोलिसांचा रेकॉर्ड तुम्ही चेक केलेय का? तर त्यावेळी अर्जुन म्हणतो नाही, आता तरी मला कोणत्याच गोष्टी पाहता येत नाहीयेत, परंतु उद्या मी ज्यावेळी अर्ज दाखल करीन त्यानंतर मला सगळ्याच गोष्टी कळतील. तर आता सायली म्हणते, पण यातून एकच गोष्ट चांगली घडली, ती म्हणजे सोनल सुखरूपणे आता आपल्या ताब्यात आहे, पोलिसांना सापडली आणि आता ती सुखरूप आहे. अर्जुन म्हणतो हो. तर सायली म्हणते, अहो पण सोनल सापडली आहे ना, मग ती सत्य सांगेलच. ती सांगेल ना की या सगळ्यात माझा काहीच हात नाहीये. आपण तिचे काका म्हणून त्या सुरेश बरोबर सोनलला पाठवलं, परंतु ती व्यक्ती सोनलचे काकाच नव्हते. जो काही प्रसंग घडला तो सगळं काही सोनल पोलिसांना सांगेल ना, ती साक्ष देईल कोर्टात. आता मात्र अर्जुन शांतच होतो. सायली विचारते, तुम्ही शांत का झालाय? तर आता अर्जुन मनाशीच म्हणतो, बायको तुला ही गोष्ट कशी सांगू की सोनलने सुद्धा तुझ्या विरोधात जाऊन साक्ष दिली आहे, ती सुद्धा तुझ्या विरोधातच बोलत आहे. अर्जुन काहीच बोलत नाही. तर सायली म्हणते, परंतु आता आपल्याला इतर मुलींना शोधायचं आहे. त्या मुलींना या सगळ्यांनी कुठे गायब केले, या सगळ्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. माझ्या सगळ्या मुली अगदी सुखरूप असायला हव्यात. तर अर्जुन सारीला म्हणतो, हे सगळं आपण घरी जाऊन बोलूयात ना. मी फक्त उद्या मेडिकल सर्टिफिकेट घेतो आणि ते इथे दाखल करतो, त्यानंतर तुझी लगेच सुटका होईल. बघ आता काही झालं तर मी तुला अगोदर इथून सोडवणारच. आज जे काही घडलं आहे ते मी कोर्टात सांगणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटत की कदाचित तुला बेल मिळू शकते. सायलीला म्हणतो, तू काळजी करू नकोस. सायली म्हणते, माझा विश्वास आहे, मला सोडवण्यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न कराल. मला माहीत आहे तुमची ही धडपड मला कळतीये. तर अर्जुन म्हणतो, बायको तू फक्त एकच करायचे आहे, स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि बाळाची काळजी घ्यायची आहे. सायली म्हणते, हो मी स्वतःला त्रास करून नाही घेणार आणि बाळाला सुद्धा कोणताही त्रास होऊ देणार नाही. तर अर्जुन म्हणतो, आणि दुसरी गोष्ट, प्रिया सुद्धा याच जेलमध्ये आहे, ती तुला हणा काही करू शकत नाही, पण तसा जर तिने प्रयत्न केला तर तू मला फोन करणार आहेस. तर सायली म्हणते, ती प्रिया, तिला काय घाबरायचं, ती माझं काहीच वाकड करू शकत नाही आणि प्रियाला उत्तर द्यायला मी समर्थ आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आता अर्जुन आणि सायली यांचं बोलणं चालू असतं तर आशाताई येतात आणि म्हणू लागतात, अर्जुन सर तुमची वेळ संपत आली आहे, त्यामुळे तुम्ही येऊ शकता. अर्जुन म्हणतो, हो मी येतो, पण तुम्ही माझ्या बायकोची काळजी घ्याल ना. आशाताई इतक्या छान असतात की त्या अर्जुन म्हणतात, तुम्ही काळजीच करू नका, मी आहे ना इथे, मी तुमच्या बायकोची आणि तुमच्या बाळाची अगदी व्यवस्थित काळजी घेईन, माझा लक्ष आहे. सायली आणि अर्जुनला या सगळ्यामुळे थोडा धीर मिळत असतो. आता अर्जुन बाहेर पडतो त्यावेळी सायलीला प्रश्न करत म्हणतो, बायको मला एक गोष्ट सांग, आश्रमात कोणी 18 वर्षापेक्षा कमी आहे का? तर सायली म्हणते, नाही हो. असं तुम्ही का विचारताय, म्हणजे गौरी सोडली तर कोणीच 18 वर्षापेक्षा कमी वयाचे नाहीयेत. तर सायली विचारते, काय झालंय? पण अर्जुन म्हणतो, काही नाही, आलोच मी, असं म्हणत आता अर्जुन तिथून निघून जातो. सायली मनाशीच म्हणते की मला माहीत आहे तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी याला पाहायला मिळतं. प्रतापराव सचिनला म्हणतात, सचिन आत्ताच्या आता घराबाहेर होऊ, नाहीतर मला आता पोलिसांना बोलवावं लागेल. तर सचिन हसतच म्हणतो, डॅड अहो, तुम्हाला पोलिसांना वेगळं बोलवण्याची गरजच नाहीये, कारण आता पोलीस या घरात येत जात तर असतीलच ना. ज्या घरातील सुनेने लहान मुलांची तस्करी केली आहे, मग त्या घरावर पोलिसांचा लक्ष तर असेलच ना. असं म्हणत सचिन काही ना काही बोलतच असतो. आता मात्र अश्विन खूप चिडतो आणि म्हणू लागतो, झालंय का बोलून, मग आता गप्प निघायचं, या घरात तुला जागा नाहीये. तर सचिन हसतच म्हणतो, हो का, यासाठी जागा नाहीये, मग कोणासाठी जागा आहे?
त्या तुमच्या जेलमध्ये असणाऱ्या सुनेसाठी का आणि हस्त म्हणतो, तुमच्या तर दोन्ही सुना जेलमध्येच आहेत असं म्हणत मोठमोठ्याने हसत असतो. सचिन म्हणतो, तुमच्या दोन्ही सुना जेलमध्ये आणि वाईट कोण ठरलं? मी ज्याने काहीच नाही केलं असा तुमचा हा जावई. तुम्ही ही गोष्ट विसरू नका की तुमचा जावई साधा भोळा सरळ आहे, पण याला काय अर्थ आहे की तुम्ही मलाच जागा देत नाहीत. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन पूर्णपणे खचून गेलेला असतो. त्याला काय करावं काहीच कळत नसतं. परंतु चैतन्य त्याच्या सोबत असतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन तू असं कसून कसं चालेल सांग ना, तू स्वतःला सावर. अगोदर अर्जुन खूप रडत असतो. चैतन्य त्याला समजावतो आणि म्हणू लागतो, अर्जुन प्लीज प्लीज असा रडू नकोस, स्वतःला त्रास करून नको घेऊस. मला माहीत आहे परिस्थिती खूप खडतळ आहे, परंतु या सगळ्यात तू धीर सोडलास तर कसं चालेल सांग ना. सायली वहिनीला आणि घरातील सर्वांना तुझाच तर आधार आहे. अर्जुन म्हणतो, सायली समोर धीर धरलाच होताना मी पण मला आता नाही सहन होत आहे. मला खूप गिल्टी फील होतेय की माझी बायको प्रेग्नेंट आहे आणि या अवस्थेत मी तिला या जेलमध्ये पाहतोय. मला तिला खूप सुखात ठेवायचं होतं. हेच आहे का ते सुख नाही. मला हे अजिबात सहन होत नाहीये चैतू. मला सगळ्या गोष्टी बदलायच्या आहेत. मला माझ्या सायलीला खरी घेऊन जायचं आहे. मी हे सहन नाही करू शकत. चैतन्य म्हणतो, सगळ्या गोष्टी होतील. उद्या दुपारपर्यंत सायली वहिनी खरी सुद्धा येईल, पण तू स्वतःला सावर. अर्जुन म्हणतो, चैतन्य ही गोष्ट विसरून चालणार नाही की तिच्यावर खोकसो लागला आहे तर. चैतन्य म्हणतो, हो मला माहीत आहे. आपल्या समोर दुःखांचा खूप मोठा डोंगर आहे, प्रश्नांचा डोंगर आहे. परंतु मला हेही माहीत आहे की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार अशी कोणतीच गोष्ट नाहीये की जी करू शकत नाही. मला माहीत आहे की ही गोष्ट सुद्धा तू साध्य करून दाखवशील अर्जुन, आणि तुझ्यासाठी काहीच अशक्य नाहीये. तू शक्य करून दाखवशील. तर अर्जुन म्हणतो, मला तर माझ्या सायलीला एक रात्र सुद्धा जेलमध्ये ठेवायचं नाहीये. मी आता तिला घरी घेऊन जाऊही शकत नाहीये. पण घरी सर्वजण वाट बघत असतील. पूर्णाजी, डॅड, मम्मा, अस्मिताई, घरातील प्रत्येक जण सायलीची वाट पाहत असतील. मग मी त्यांना जाऊन काय सांगू, काय उत्तर देऊ? मी त्यांना कसं सांगू की सायलीला आजची रात्र जेलमध्येच राहावं लागेल? तर चैतन्य म्हणू लागतो की सांगावं लागेल, कारण मला अश्विनचे खूप फोन येऊन गेले आहे. तुलाही आले असतील. आपल्याला काही झालं तरी घरी जावं लागणार आणि जे सत्य आहे ते घरच्यांना सांगावं लागेल. आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही. अर्जुन चैतन्याला म्हणतो, पण मी कुठल्या तोंडाने घरच्या समोर जाऊ? ते मला समजून घेतील का? चैतन्य म्हणतो, आपल्या घरची माणसं आहेत, ती सगळी काही समजून घेतील. पण चल आता आपल्याला घरी जावं लागेल. अर्जुन मात्र तिथून हलायला तयार नसतो. अर्जुन म्हणतो, नाही मी इथेच थांबतो. चैतन्य म्हणतो, नाही आपल्याला खूप काम आहे, त्यामुळे आता घरी जावंच लागेल. असं म्हणत चैतन्य अर्जुनला सावरतो आणि दोघेही घरी जायला निघालेले असतात. सायली जेलमध्ये असताना अर्जुनच्या काही तिथून पाय हलत नसतो, परंतु चैतन्य त्याला कसंतरी सावरत घरी घेऊन येत असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, मधुभाऊ सचिनला म्हणतात, हे बघा प्रिया तिच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगतीय, पण माझी सायली तिच्यावर लागलेले सगळे गुन्हे खोटे आहेत. ती निर्दोष आहे आणि माझ्या सायलीने काहीही केलं नाहीये. तर प्रतिमाहत्याम म्हणतात, हो आमची सायली निर्दोष आहे. आम्हा सगळ्यांना खात्री आहे की अर्जुन हे सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. तर सचिन म्हणतो, अहो हे सगळं काही तुम्हाला वाटते, पण पोलिसांकडे तुमच्या विरोधात, सायलीच्या विरोधात पुरावे तर आहेतच ना. आता मात्र अस्मिता चिडते आणि म्हणू लागते, डॅड अश्विन याला आत्ताच्या आता इथून घराबाहेर काढा प्लीज. तर अश्विन आणि सर्वजण रागाने सचिनकडे पाहत असतात. सचिन म्हणतो, अस्मी अगं मी तर या घरातून जाणारच आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव अस्मी, माझ्याकडून एक छोटा फायनान्शियल प्रॉब्लेम घडला होता आणि माझं एक छोटासा बाहेर अखेर होतं. हे खूप जणांकडून घडतं अस्मी, पण त्याची तुम्ही सगळ्यात मोठी शिक्षा
मला दिलीत, मला घरातून अपमान करून हाकलवून लावलत, कोर्टात माझी लाज काढली, परंतु आज तुमच्या सुनेने जो काही गुन्हा केलाय ना, तो माझ्यापेक्षा 100 पटीने मोठा आहे. आणि आता तर तुम्हा सगळ्यांना तोंड लपवतच फिरावं लागेल, हा माझा शब्द आहे. आणि आता पुढची काही वर्ष तुमची ती लाडकी सून जेलच्या काही बाहेर येत नाही, हे लक्षात ठेवा सुभेदारांवर. सगळे लोक थुंबतील, तुमची तोंड काळ करतील आणि हा असा सोहळा लागेल. तर अर्जुन म्हणतो, हो चालेल, काही हरकत नाही, मी आलोच असं म्हणत अर्जुन रूममध्ये निघून जातो. इथे चैतन्य फोन करतो आणि इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे परवानगी मागत असतो. चैतन्य इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे रिक्वेस्ट करतो आणि त्यामुळेच परवानगी मिळालेली असते. तर काही वेळातच संपूर्ण सुभेदार कुटुंब आता जेलमध्ये सायलीला भेटण्यासाठी आलेलं असतं. आता तिथे येताच सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. पूर्णाजी म्हणू लागतात की मला माझ्या सायलीला भेटायला तुरुंगात यावं लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. तर प्रतापराव म्हणतात, हो ना, आपण यालाच इथे आल्यावर इतकं दडपण येतं, मग आपल्या सायलीला काय वाटत असेल, तिची काय अवस्था असेल. आता आशाताई सायलीला घेऊन येतात, आपल्या घरच्यांना पाहतात, सायलीचे डोळे पाणावतात आणि त्यावेळी सायली सगळ्यांकडे पाहते. एका मायेच्या नजरेने ती सगळ्यांकडेच पाहत असते आणि घरातील प्रत्येक जण सायलीकडे पाहत असतात. सायलीची ती अवस्था, पांढरे साडी, हे कोणालाच पाहवत नसतं. सायली एक एक पाऊल टाकत पुढे येते. प्रतिमाहत्या सायलीला जवळ घेण्यासाठी हात पुढे करतात. सायली पटकन जाते, आपल्या आईला बिलगते, आपल्या भावना व्यक्त करते. ती खूप रडत असते. तर प्रतिमाहत्या सायलीला म्हणतात, सायली बाळा, तुला कोणता त्रास तर होत नाहीये ना? सायली मान डोलावत होकार देते आणि म्हणते, नाही, मला कोणताही त्रास होत नाहीये. तर त्यावेळी प्रतिमाहत्या आणि कल्पनाई खूप रडत असतात. सायली आता कल्पनाईंना मिठी मारते. कल्पनाताई म्हणतात, सायली बाळा, तू ठीक आहेस ना? तुला इथे कोणी त्रास तर देत नाहीये ना? तू स्वतःची आणि बाळाची काळजी घे. प्रतापराव सायलीच्या हातात घेतात, तिला धीर देतात. अस्मिताला मात्र राहवत नाही. अस्मिता लगेच सायलीला मिठी मारते आणि तिची काळजी घेत असते. सायलीची ती अवस्था एक मैत्रीण म्हणून अस्मिताला अजिबातच पाहवत नसते. सायली आता प्रत्येकाला भेटते, सगळ्यांचेच अश्रू अनावर होतात. तर आता अस्मिता सायलीला म्हणते, सायली अगं, तुझ्याशिवाय एक एक क्षण आम्ही घरामध्ये कसे काढतोय हे आम्हाला माहीत आहे. तुझ्याशिवाय घर अगदी सुनासून आहे, घर अगदी रिकाम वाटते. तर मधुभाऊ सायलीला म्हणतात, बाळा, तू काही काळजी करू नकोस, तुझ्यावरचे सगळे आरोप मी स्वतःवर घेईन आणि तुला लवकरात लवकर इथून बाहेर काढेन. तर सायली मधुभाऊंना म्हणते, नाही मधुभाऊ, तुम्ही काळजी करू नका, हा काळ आपल्या सगळ्यांसाठीच कठीण आहे, परंतु आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी एकजुटीने या सगळ्यावर मात केली आहे आणि यापुढे सुद्धा आपण तस्ट करणार आहोत. वेळ लागेल, मलाही माहीत आहे, परंतु शेवटी विजय हा सत्याचाच होईल. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली अगं, पण आता माझा धीर सुटत चाललाय. तर सायली म्हणते, आई, तुम्ही जर असा धीर सोडलात तर मग आम्ही कोणाकडे पाहायचं आहे? आम्हाला कोणाचा आधार असणार आहे? तुम्ही सगळे तर माझी ताकद आहात, त्यामुळे तुम्ही असे दुबळे होऊ नका. तर अश्विन काळजीनेच सायरीला विचारतो, वहिनी, इथे आल्यानंतर तुझी मेडिकल चेकअप झाली असेल ना? कायम म्हणाले डॉक्टर, तुझी आणि बाळाची तब्येत ठीक आहे ना? तर सायली म्हणते, हो, चेकअप झालंय आणि आता मी अगदी ठीक आहे. तर कल्पना ताई म्हणतात, सायली, मी तुझ्यासाठी अंगारा आणला आहे. कल्पना ताईंच्या देवावर विश्वास असतो, माहीत असतं त्यांना की आपली सायली यातून लवकरात लवकर सुटणार आहे. सर्वजण सायलीकडे काळजीने पाहत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया तर षड्यंत्रांचा विचार करत असते आणि त्याचवेळी प्रियाला साथ देणाऱ्या कॉन्स्टेबल मॅडम तिथे येतात आणि म्हणू लागतात, प्रिया, श्वेताचा मेसेज आला आहे. आता श्वेताने मेसेज केलेला असतो की संपूर्ण सुभेदार कुटुंब आता सायलीला भेटायला आला आहे. आता कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात, त्या सर्वजण आले सुद्धा आणि आता ते व्हिजिटर रूममध्ये आहेत
आता मात्र प्रिया चिडते आणि म्हणू लागते, मी इथे खितपत पडलीये तर माझ्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. आणि त्या सायलीला एक दिवस नाही झालं इथे येऊन तर सगळे सुभेदार आले सुद्धा तिला भेटायला. तर कॉन्स्टेबल प्रियाला म्हणतात त्या सायलीवर सर्वजण प्रेम करत असणार. तर प्रिया चिडते आणि म्हणू लागते, तुझी फुकटची बडबडण बंद करायची आणि आताच्या आता मला व्हिजिटर रूममध्ये घेऊन जायचं. चल, मला सुद्धा व्हिजिटर रूममध्ये जायचं आहे. आता मला सुद्धा त्यांना भेटायचं आहे. तर आता त्या कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, अगिटर रूममध्ये जाण्यासाठी जेलर मॅडमची परवानगी घ्यावी लागते. हे तुला इथे राहून माहीत नाहीये का? तर प्रिया कॉन्स्टेबलला म्हणते की या सगळ्याचे तुला एक्स्ट्रा पैसे मिळतील, पण मला व्हिजिटर रूममध्ये घेऊन चल. तर कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, पण जेर मॅडमना काय सांगू मी? त्यांच्या प्रश्नांची काय उत्तर देऊ? प्रिया म्हणते, जे काही बोलायचं आहे ना ते मी बोलेल, हातपाय जोडेन, मुद्दामून नाटक जे करायचं ते करेन, परंतु परवानगी मिळवूनच राहीन. मला लगेच त्या जेलरकडे घेऊन चल. तर दुसरीकडे सायली घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगत असते. तर मधुभाऊ म्हणतात, काय हे सगळं काही त्या सुरेशने केलं आहे? तर सायली म्हणते की हो. मधुभाऊ सायलीला म्हणतात, आपण इतके कसे फसलोग? सायली म्हणते, तेच तर कळत नाहीये ना मधुभाऊ. तर मधुभाऊ म्हणतात, माणसं इतकी कशी काय वाईट असू शकतात? तो सुरेश माझ्या समोर जे काही बोलला होता ना ते सगळं कोर्टात मी साक्ष म्हणून सांगेन. तो आपल्या वात्सल्य आश्रममध्ये सोनलचा काका म्हणून आला होता आणि म्हणूनच तर तुम्ही विश्वासाने तिला त्याच्यासोबत पाठवलं. हे सगळं काही मला माहीत आहे. तर अर्जुन मनाशीच म्हणतो, मधुभाऊ मी तुम्हाला कसं समजावू? तुम्हा कोणाची साक्ष चालणार नाही, कारण जे काही घडलंय ते खूप सिरियस आहे. आता सायली अर्जुनकडे पाहते, परंतु अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नसतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया त्या ठिकाणी आलेली असते. तर अस्मिता प्रियाला म्हणते, प्रिया जेल ही तुझी खरी जागा आहे. तर प्रिया म्हणते, मग हाच नियम सायलीला सुद्धा लावून दाखवा ना. तिने केलेले गुन्हे हे माझ्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहेत. तर पूर्णाची म्हणतात, आमची सायली निर्दोष आहे आणि आम्ही सर्वजण भक्कमपणे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. असे म्हणत प्रत्येक जण एकमेकांच्या हात पकडतो. तर त्यावेळी सायली प्रियाला म्हणते, आमच्यातली एकी हीच आमची ताकद आहे प्रिया, त्यामुळे तू आम्हाला कधीच छळू शकत नाही. आणि हो, या गोष्टीचीही तुला जाणीव करून देते की विजय हा सत्याचाच होईल. आता मात्र प्रिया खूप चिडलेली असते. आता सायली आणि सुभेदार कुटुंब सायलीला या सगळ्यातून कशा प्रकारे बाहेर काढता येईल, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.